काका मिठाई. अरे वा. एकच. हो. अरे ठीक. अरे पण जय आणि आदिती कुठे आहेत? अगं अदिती सरांच्या केबिन मध्ये. त्यांना ऑनलाईन तिच्याशी काहीतरी डिस्कस करायचं म्हणे. सरांना चैन पडत नाही वाटतं आदितीला बघितल्याशिवाय. अरे तुम्ही बडबडत राहणार की जेवणार पण आहात? काका सगळे लाडू संपू नका, मी जयला घेऊन येते जेवायला. आज मी आता भाजी करण्याच्या भानगडीत पडत नाही. कालची बटाट्याची भाजी आहे तीच घेऊन जाऊ आणि विरारहून चपात्या आणते. पोळ्या जय आदितीच्या डेस्क पाशी काय करतोस तू? आदिती पण येईल ना आता लंचला, तर तिचा डबा घेत होतो. तिने सांगितलं तुला? नाही पण म्हटलं अरे मग चल, ती आणेल तिचा डबा. चल चल रे, भूक लागली. सावकाश. येतच नव्हता, शेवटी जबरदस्तीने घेऊन आले. मी म्हणलं होतं ना, जयला फक्त मीच घेऊन येऊ शकते. चला चला डबे उघडा. अरे आज वहिनी पोळ्या द्यायला विसरली बहुतेक. तांगडे पाव आहे का आपल्याकडे? आहेत की? हो पाव दे. ठीक आहे. थँक्यू. जय, अरे सिरियस? तू बटाट्याच्या भाजी बरोबर पाव खाणार आहेस? या घे घे घे. नाही नको. का? का असं नाही पण एक्झॅक्टली. आपल्याकडे उत्तर नसेल ना तर समोरचा सांगतोय ते ऐकायचं. मी गेल्यात पोळ्या घे ना. घे. आणि वहिनीला सांग उद्यापासून मी तुझ्यासाठी पोळ्या आणेन. सॉरी. अरे जयच्या वहिनींनी पोळ्या दिल्या नाहीयेत, तू कशाला सॉरी म्हणतेस? लेट झाला ना यायला मला लंचला, म्हणून सगळ्यांना सॉरी म्हटलं मी. मीटिंग बराच वेळ चालू होती का ग? हो. अरे आज माझ्या काकूंनी जास्त पोळ्या दिल्यात. जय, तुम्ही घेणार का? नाही नको, मी दिल्यात त्याला पोळ्या. जय,
पोटभर खा हं? आहेत पोळ्या. जय, आपला काय नियम आहे? जेवताना फोन नाही उचलायचा. महत्वाचा कॉल आहे. ठीक आहे, ज्याला गरज असेल तो थांबे, पण जेवताना फोन नाही घ्यायचा. हे फोन का उचलत नाहीये? जयचा फोन वाजला की तुझा फोन वाजलाच पाहिजे का? नाही, पण फोन नाही उचलायचा. नियम म्हणजे नियम. जेवताना फोन उचलायचा नाही. काय हो काका? आदिती पण उचलत नाही. SMS करून ठेवतो. सदन कदा या फोन मध्ये काय तुझं डोकं खुपसलेलं असतं ना, त्या देवालाच माहित. आता कुणाला फोन लावत होतास? नाही, कुणाला नाही. चल. मला जर एन्क्वायरीसाठी फोन आले तर मदत करशील ना? अगं माझ्या मदतीची काय गरज आहे, तू करशील सगळं, डोंट वरी. नवरे काका, आय एम सॉरी, आज मला उशीर झाला यायला. पण नेहमी असं होत नाही. नाही, नेहमी तसं होत नाही. मी चिडतो का? नाही चिडत. अहो काय करताय काय तुम्ही नवरे? काय म्हणजे? तिची चूक मी तिला दाखवून देतोय. नवरे, हे बोलताना तुम्ही किती मोठी चूक करताय हे कळतंय का? अहो, आज आदितीला बोलणं म्हणजे उद्या सर आल्यानंतर त्यांच्याकडनं बोलणी खाणं. असं काय करताय नवरे? मला सांगा, आपल्याला दिली जातात का जबाबदारीने कामं? हा, आपल्याला मिळतो का एवढा इम्पॉर्टन्स? नाही ना. मी तर ऐकलंय हल्ली बऱ्याच वेळेला एकत्र लंच पण होतं एकमेकांबरोबर. हो, बघा, म्हणजे आज तुम्ही तिला फायर कराल, पण उद्या तुम्हालाच बघा बुवा. चुकलो मी चुकलो. खरंच सांगतो, माझ्या हातनं फार मोठी चूक झाली. हा, या ऑफिस मध्ये कुणी कधी यायचं आणि कधी जायचं हे ठरवणारा मी कोण हो? खरं तर हे ऑफिस तुमचंच आहे. कधी या कधी जा. आणि हो, यदा कदाचित उद्या माझ्या तोंडून जर काही एखादा अपशब्द निघाला तर मलाही गेट आउट म्हणून हाकलून दिलं तरी चालेल. हो, नवरे काका, अहो असं. येतो मी. अहो,
रडू नकोस. बस तू. हे नवऱ्यांचा नको विचार करूस. ते तसेच आहे. तू बाकी कसलाही विचार न करता कामाला लाग. तू उशीर झाल्याबद्दल जितका विचार करशील ना तितका तुलाच त्रास होईल. अरविंद काका, तुम्ही आपल्या आधी तिला वेळेवरनं कशाला बोलताय? तिने जितकी वेळ पाळली आहे ना तितकी घड्याळानं सुद्धा पाळली नसेल. गप गा, काही बोलू नकोस. देवाने तिला दिलेल्या जबाबदारीचा जसा ती विचार करते ना तसं देवाने तुला तोंड दिलंय. त्याचा वापर तू क्लायंटशी बोलायला का नाही करत? त्या जुईला छळते तेवढं पूर्ण झालं. आता हिला कशाला टोमणे मारतेस? काका, काय झालंय? तुम्ही सुद्धा? कोणाला काय झालंय? तुम्हाला पण आधी तिचा पुळका येतोय एवढा? ठीक आहे मग मी काही बोलतच नाही आता. हो हो आम्हाला पण. हॅलो, आम्हाला ना? हो बरोबर आहे. अहो काय बरोबर आहे? माझ्या बरोबर माझे मिस्टर आहेत. अहो ते मागे मागे काय उभे राहत आहे? इथे पुढे उभे राहा. ओ बाई, आम्हाला ना टूर बुक करायची. कशाला उगाच काय वेडेपणा चाललाय? कशाला म्हणजे काय? अहो काय चाललंय? मी तुमच्याशी बोलतीये. हा बोल. जाऊ दे ना स्वाती, इथे कोणी लक्ष देणार नसेल आपल्या इथं तर जाऊया आपण. चल जाऊया काय? हो डिस्काउंट महत्वाचं आहे ना. मी बघते ना. ओ बाई, अहो मी तुमच्याशी बोलतीये. मी नंतर बोलते. हा. नंतर काय बोलते? आत्ताच बोलायचंय मला तुमच्याशी. अहो मी फोनवर बोलत होते. मी त्यांना म्हणाले नंतर बोलते. बोला. मग हे कधी सांगणार? आणि काय हो, तुम्हाला काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? कस्टमर समोर उभे असताना तुम्ही फोनवरती काय बोलत बसताय? एकतर तुमची जाहिरात बघून मी इथे आली आणि वर आमच्यावरच उपकार केल्यासारखे वागताय का तुम्ही? अरविंद सर, त्या नैना मॅडम फोनच्या नादात किती क्लायंट घालवणार देव जाणे. काय झालं? अहो समोर क्लायंट उभा आहे आणि ह्या फोनवर बोलतायत. नवरे साहेबांना कळू नये म्हणून आता त्यांनी ब्लूटूथ लावले कानाला. आधी फोनवर बोलायच्या तेव्हा कळायचं तरी फोनवर बोलतात म्हणून. आता येड लागल्यासारखं वाटतंय. काय वाटेल क्लायंटला? अरे पण काय झालं काय? बाचाबाची अजून काय? हा नोकरी घालवणार आपली बाया बघा तुम्हाला. जय अरे बाहेर काही लोक चौकशीला आले. त्या नैना बरोबर बाचाबाची सुरू झाली. युद्ध सुरू व्हायच्यात आपल्याला गेलं पाहिजे. हे बघा मॅडम, एकतर चूक तुमची आणि तुम्ही वर मलाच बोलताय. अहो ठीक आहे मॅडम, तुमचं काय काम आहे बोला. हाऊ मे आय हेल्प यू? एवढं काही गोड बोलायची गरज नाही. आधी सॉरी म्हण. एक्सक्यूज मी का सॉरी म्हणू तुम्हाला? एक मिनिट, मी सांगतो.
स्वाती का उगाच बोंबाबोंब करतेस? त्यांचं तरी ऐका जरा. त्यांचं काय ऐकायचंय डोंबल, तुम्ही माझ्याशी बोला. हा मला का खाणाखुणा करतोय? नाही, तो मला खाणाखुणा करतोय. तुला हा. हाया, जय भाऊजी तुम्ही? जय भाऊजी. जय, तू ओळखतोस का या बाईंना? अहो, ओळखतो म्हणजे काय विचारताय? आमचे जय भाऊजीच आहेत ते. अहो तुम्ही काहीतरी बोला ना. एरवी तासनतास फोनवरती गप्पा मारत असताना बायकोशी बोलायला वेळ नसतो आपल्याला. आता काय तोंड शिवलंय का तुमचं? बोला ना. हो म्हणजे हा, तो बालमित्र आहे माझा. आम्ही एकाच शाळेत राहायचो. हो, आणि मग हे आणि यांची माझी वहिनी, अण्णा, सगळी फॅमिलीच विरारला शिफ्ट झाले ना. हो ना, अण्णा, वहिनी, भाऊ सगळेच. अच्छा अच्छा. भाऊजी बरं झालं तुम्ही इथे भेटलात. आता मस्त डिस्काउंट द्या. आणि काय हो तुमच्या ऑफिस मधली माणसं? मॅडम हे बघा, मी मी बोलतो त्यांच्याशी. नाही ना, तुम्ही प्लीज तांगड्यांना चहाचं सांगता का? ओके. तांगडे 2 चहा घेऊन या. बिस्किट पण आणा. आता तुम्ही एकमेकांना ओळखताय म्हटल्यानंतर तूच काय हँडल कर. काय म्हणते आदिती? आधी तिकडे बसूयात, मग बोलूयात आपण. हो प्लीज. हो. काय भीषण बाई आहे ही. हिचं नवराईला कसा सहन करतो काय माहिती. काय झालं? काही नाही, एक इम्पॉर्टंट कॉल चालू होता, तर मी तिला म्हणलं 1-2 मिनिटं थांबा, तर बडबड 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 चालूच. 2 मिनिटंही धीर नाही धरवला तिला. इम्पॉर्टंट कॉल. इम्पॉर्टंटच होता कॉल. तुझे सगळेच कॉल इम्पॉर्टंट असतात ते तिला कसं कळणार ना. तू एक काम कर ना, पुढच्या वेळेला एक बोर्ड असा बाजूला लाव. इस रूट की सभी लाईने व्यस्त है. थँक्यू. माझं मी बघून घेईन. गुड. तो जयचा बेस्ट फ्रेंड निघाला म्हणून मी गप्प बसले. ए जय, अरे तुझा तो बेस्ट फ्रेंड, त्याचा ना सत्कार करणार आहे मी. काय नाव आहे त्याचं? सुहास. ए बेस्ट फ्रेंड म्हणजे तोच का? आपण नाही का कॅन्डल लाईट डिनरला गेलो होतो. तेव्हा ज्याचे सारखे फोन येत होते तोच का? पण त्याचं नाव सुहास नव्हतं, काहीतरी वेगळं होतं ना. नाही, सुहासच. सुहास आणि त्याची बायको, त्यांच्याशीच बोलत होतो मी.
हो का? हा. असेल. तागडे हा बरं झालं आलात. माझा मित्र आलाय, त्याला पण प्लीज चहा आणि तिकडे चालू आहे ना. ओ थँक्यू. मी आलोच. मी पण येऊ? म्हणजे मला पण कळेल की तुम्ही अशा क्लायंट्सला टॅकल कसं करता. मी आहे ना, मी शिकवेन. चालेल? जय, जरा लवकर आटपशील, मला बोलायचं आहे महत्वाचं.